नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. रेशन कार्डला जर तुम्ही घर बसल्या ई-के-वाय-सी करायची असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. एकदम सोप्या पद्धतीत सांगेल, की तुम्ही घर बसल्या ई-के-वाय-सी कसं करू शकता. फक्त शर्त एक आहे, की तुमच्याकडे बायोमेट्रिक मशीन पाहिजे. तर ते कोणतं असतं? तर व्हिडिओमध्ये जे तुम्हाला बायोमेट्रिक मशीन दिसतं आहे, हे मशीन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा जे एक छोटंसं असतं, जे 100-200 ₹300 मिळतं. ते पण तुम्ही घेऊ शकता Amazon, Flipkartवरून. ठीक आहे. त्याच्यावर तुम्ही तुमच्या अंगठ्या किंवा तुमच्या हाताची बोटाची ठसे देऊन तुम्ही बायोमेट्रिक घरबसल्या करू शकता. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवरून मेरा राशन हे 2.0 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येतो. मेरा राशन गेट स्टार्टरवर क्लिक करा. बेनिफिशरी युजरवरती क्लिक करा. आधार कार्ड नंबर टाका. खाली कॅप्चर आहे MF3N जे लिहिलं आहे ते कॅप्चरमध्ये टाका आणि लॉग इन विथ OTPवर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP सेंड केला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तो OTP इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर क्रिएट न्यू MPNच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं 2 वेळा तुमचा MPN टाकायचा आहे, जो तुम्ही 4 अंकी काही पण टाकू शकता. त्यानंतर क्रिएट MPNवरती क्लिक करायचं आहे. तुमचं MPN क्रिएट होऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचं जे ऑनलाईन रेशन कार्ड आहे ते बनवून तयार होऊन जातं. जे हे आहे, ज्याला तुम्ही इथून डाउनलोड बी करू शकता. तर तुमचे जे सर्वांची नावं आहे, रेशन कार्डमध्ये जेवढे लोकांची नावं आहे ते तुम्हाला मागच्या बाजूला दिसतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर ई-के-वाय-सी करायची असेल, तर मॅनेज फॅमिली डिटेल्स बटनावरती क्लिक करा. तुम्हाला ज्या व्यक्तीचं इथं तुम्हाला सर्व फॅमिली मेंबरची नावं दिसतात, ज्याच्यामध्ये तुमची वाईफ असते, तुम्ही स्वतः असता, मुलं बाळं असता, ठीक आहे, आई-वडील असता. तर कुठल्याही एकाचं जर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची, त्याच्यासाठी तुम्हाला नॉट व्हेरीफाय असं दिसतं. ठीक आहे. ज्याचं करायचं आहे त्याच्या पेन आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, जे हे बटन आहे. ठीक आहे. या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येतो. तर येस या बटनावरती क्लिक करायचं आहे. येस क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेलवरती तुम्हाला वरती त्यांचं नाव लिहायचं आहे, जे आधार कार्डप्रमाणे असेल. ठीक आहे. खाली पण लोकल लँग्वेज म्हणजे जी तुमची मराठी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये खाली लिहायचं, पण तो ऑप्शन ओपन होत नाही. खाली तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं, म्हणजे मेल आहे की फिमेल आहे. त्याच्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ टाकायची, ज्या व्यक्तीची तुम्ही ई-के-वाय-सी करायची. खाली नंतर त्यांचं मदर नेम, लोकल लँग्वेजमध्ये मदर नेम, फादर नेम आणि लोकल लँग्वेजमध्ये फादर नेम, मॅरेज स्टेटस म्हणजे लग्न झालं आहे का नाही झालं आहे ते. त्याच्यानंतर खाली तुम्हाला नॅशनॅलिटी म्हणजे इंडियन सिटिझन आहे ते चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट खाली तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकायची आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जनरल डिटेलवरती येतं. वरतीचे 2 ऑप्शन तुम्ही सोडू शकता. खाली एक टिक लावायची, खाली आधार कार्ड नंबर टाकायचा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय करता, हाऊसवाईफ आहे, शेती काम करता, नोकरी करता, जे पण आहे ते टाका. खाली तुमचं इन्कम किती आहे ते टाका आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी टाका, SC, ST, OBC, जनरल जे बी आहे ते टाका. त्याच्यानंतर खाली तुम्ही ज्यांची के-वाय-सी करताय ते त्यांचे जे मेन रेशन कार्ड ज्यांच्या नावाने आहे त्यांची तुम्ही काय लागता, म्हणजे त्यांची वाईफ आहे, मुलगा आहे, बाप आहे, आई आहे, वडील आहे, जे पण आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. खाली कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करा. अपलोड केल्यानंतर बँक डिटेल इथं टाका. वरती बँक अकाउंट नंबर टाका, बँक नेम टाका, बँक ब्रांच जो ब्रँच नेम आहे ते टाका, बँकमध्ये तुमचं नाव काय ते टाका, ब्रँच IFSC कोड टाका आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर मेंबर फिजिकल डिटेल, मतलब तुम्ही जर काहीतरी जे डिसेबिलिटी असतं म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहेत का ते, नाहीतर जर नसाल तर डायरेक्ट नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. इथं वरती तुम्हाला इन्क्लुडेड टाईप्समध्ये आधार कार्ड घ्यायचं आहे. त्याच्याखाली तुम्हाला ते आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड काय तारखेला बनलं आहे त्याची इश्यू डेट टाकायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आधार कार्ड अपलोड करायचं आहे. ठीक आहे. या प्रकारे. तर वरती आधार कार्ड अपलोड केलं आहे, आधार कार्ड नंबर आहे, त्याची डेट काय आहे, काय तारखेला आधार कार्ड बनलं आहे ते आणि खाली अपलोड करायचे. त्याच्यानंतर अदर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स, तर एन्व्हायरमेंटमध्ये पण जो एक नंबरवरती पण तुम्हाला आधार कार्ड घ्यायचं आहे, खाली तोच नंबर टाकायचा आहे, खाली तेच डेट टाकायची, खाली आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जसं नेक्स्ट बटनावरती क्लिक करणार तर तुम्हाला इथं कन्क्लुजन येईल, तर इथं तुम्हाला टिक करायची आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या घरचे जे सदस्य आहेत त्यांची ई-के-वाय-सी करू शकता. तर तुम्ही या प्रकारे घर बसल्या आधार के-वाय-सी करू शकता. ठीक आहे. आता बायोमेट्रिक के-वाय-सी कशी करायची ते मी सांगतो तुम्हाला.
तर ई-के-वाय-सी करण्यासाठी जर तुमच्याकडे हे मशीन असेल किंवा जो बायोमेट्रिकचं जे हे असतं, बायोमेट्रिकचं जे छोटं मशीन असतं त्याच्याने तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तर इथं तुम्हाला ई-के-वाय-सी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला राशन कार्ड नंबर टाकायचा आहे. जर तुम्हाला राशन कार्ड नंबर कसा काढायचा ते जर माहिती नसेल तर वरती आय बटनमध्ये ते व्हिडिओची लिंक तुम्हाला भेटून जाईल. ती व्हिडिओ पहा. रेशन कार्ड नंबर काढायचा सिर्फ 1 मिनिटामध्ये मी ते सांगितलेली प्रोसेस. ठीक आहे. इथं रेशन कार्ड नंबर टाका आणि आगे या बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सर्वांची ई-के-वाय-सी झाली का नाही ते सर्व दिसून जाईल. सर्वांची नावं, मेल आहे की फिमेल ते, त्यांचा रिश्ता काय म्हणजे ते महिला तुमची काय लागते किंवा ती मुलगा तुमचा काय लागतो सगळं रिलेशन तिथं दिसतं. ई-के-वाय-सीच्या जागेवर तुम्हाला नाही असं दिसतं आणि के-वाय-सी चयन या बटनावरती क्लिक करायचं आहे. के-वाय-सी चयन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला हो बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला आगे या बटनावरती क्लिक करायचं आहे. आगे बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर इथं टाकायचा आणि OTP प्राप्त कर या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP तुमच्या मोबाईल नंबरवर सेंड केला जाईल. त्याच्यानंतर तो OTP इथं टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर करायचं आहे. केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. आता तुम्हाला तुमचा मोबाईलशी जे बायोमेट्रिकचं जे मशीन आहे ते कनेक्ट करायचं आहे आणि इथं तुमचा बोटाचे ठसे तिथं ठेवायचे. ठीक आहे. आणि प्रमाणित कर या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रमाणित केल्यानंतर तुमचं जे आहे या प्रकारे तुम्हाला मशीनवरती बोट ठेवायचं आहे. मग तुमच्याकडे हे मशीन असो किंवा छोटंवालं असो दोघांमध्ये सेम प्रोसेस आहे. ठीक आहे. सर्व से सत्यापन हो रहा है असं म्हणजे हिंदीमध्ये तुम्हाला सांगितलं जातं. त्याच्यानंतर काही सेकंदामध्येच तुम्हाला बोललं जातं की तुमचं जे बायोमेट्रिक आहे ते सफलतापूर्वक पूर्ण झालेलं आहे. सही बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ई-के-वाय-सीमध्ये ज्यांचं तुम्ही बायोमेट्रिक केलं आहे, ई-के-वाय-सी केली आहे, तिथं नाहीच्या जागेवर हो ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जातं. तर या प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याचं ई-के-वाय-सी घर बसल्या करू शकता. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. फक्त तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी